आणि आमची पोलीस यांना सर्वांना विनंती आहे. खरं म्हणजे सर्वांनाच बोललं पाहिजे पण स्टेज छोटं पडेल म्हणून मी काय 4-5 लोकांना बोलतो. मला ही मॅन ऑफ द मॅच मी माझ्या टीममेट्सला डेडिकेट करू इच्छितो. विनेश आणि प्रवेशनी भरपूर खूप चांगला खेळ केला त्यामुळे आम्ही जिंकू शकलो. म्हणून माझी इच्छा आहे की त्यांनी सुद्धा माझ्यासोबत हा अवॉर्ड शेअर करावा. विनेश आणि प्रवेश. प्रवेश आलाय. विनेश तूही आहे. मॅच ऑन करा प्लीज. प्रथमेश हे आम्ही नेहमी दातृत्व बघितलंय. तो अनेक वेळा मॅक्झिमम वेळेला आपली मॅन ऑफ द मॅच आपल्या टीममेट्सला डेडिकेट करतो. कारण मॅन ऑफ द मॅच मिळवणं जेवढं कठीण आहे ना त्याच्यापेक्षा जे मिळवलेली मॅन ऑफ द मॅच डेडिकेट करणं हे कठीण आहे. मॅच चालू राहील आणि आता सर्व बॉडी बिल्डरचा सत्कार होईल. क्रिकेट थांबू नका. तर प्रथमेश यांचे पिताश्री सन्माननीय प्रकाश काका कोहली आपण व्यासपीठावर या. सातत्यानं ते सगळीकडे उपस्थित असतात. सन्माननीय प्रकाश काका कोहली म्हटले तर BMC ऑफिसर आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती अर्थातच प्रथमेश यांच्या मातोश्री या विद्यमान सरपंच देखील आहेत, माजी सरपंच देखील आहेत. आणि काका आपलं हार्दिक स्वागत. तर या दरम्यान व्यासपीठावरती सत्कार सोहळा पण संपन्न होताना पाहूया. बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील मोठी मोठी नावं मैदानाच्या आतमध्ये आहेत परंतु मैदानावरती पाहतोय का इथे मात्र प्राइज विकेट गमावली आहे. झेल सुटलाय मैदानाच्या आतमध्ये आणि जीवनदान मात्र मिळतंय फलंदाजाला. तर या दरम्यान आपण पाहू शकाल मान्यवरांची शुभ उपस्थिती यावेळेस आमच्या व्यासपीठाच्या दिशेने होताना पाहायला मिळतीये. आशुष शेळके, रॉयल मॅन आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवार यावेळेस व्यासपीठाच्या दिशेने नक्कीच येताना आपण पाहू शकाल. तर मान्यवरांचं शुभ आगमन इथे होत असताना सन्माननीय श्री आदरणीय राकेशजी पाटील साहेबांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर मित्रांनो तुम्ही बाल्या मामा हे नाव सातत्याने ऐकत असता. ते आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे अर्थातच बाल्या मामा यांचे अतिशय निकट वर्दीय म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सन्माननीय राकेशजी पाटील यांचे इथे शुभागमन झालंय आणि त्यांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत इथे करत आहोत. सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन सुरू झाल्या मैदानामध्ये एका बाजूला आपण जय माता दी दिघोडे आणि KDH वाघीलवाडा अशी ही लढत आहे. तर दिघोड्याचे आमचे सरपंच डॅशिंग नेतृत्व मयूरशेठ घरत त्यांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावर यावं. निलेश पाटील आपण आला असाल तर आपण या व्यासपीठावर आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर नक्कीच व्यासपीठावरती आपण पाहिलं तर बॉडी बिल्डिंगची टीम आहे आणि मी विनंती करेन शेलके टीमचे प्रोप्रायटर सन्मान्य श्री दीपेशजी शेळके साहेबांना की या आपण आणि आशुदादांना विनंती करेन की आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या सर्व बॉडी बिल्डर्सचा सन्मान मात्र या व्यासपीठावरती केला जाईल.
या दीपेश दादा आपल्याला विनंती असेल. खरं तर हा पाहुण्यांच्या शुभ सन्मानाप्रती वाजवलेल्या गेल्या या फटाक्यांची आतिषबाजी. थोड्या क्षणा अगोदर मी उल्लेख केला की राजकीय वसा जोपासणारे एक राजबिंड प्रतिनिधी राकेश शेठ पाटील साहेबांचे ते शुभागमन झालंय. सन्माननीय बाल्या मामा जी खरं तर जनतेनं ही त्यांना पदवी दिली. बाल्या मामा त्यांचं अगदी आपण बघितलं तर सन्माननीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे आणि त्यांच्या अतिशय निकटवर्तीय अगदी बघू शकता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव सन्माननीय राकेश नारायण पाटील साहेबांचे ते शुभागमन झालंय. आम्ही त्यांचं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत इथे करत आहोत. तर या संपूर्ण बॉडी बिल्डिंगची टीम मी ज्या प्रकारे नावं गेलं आपण सर्वांनी एकत्रितपणे यायचं आपला एक सन्मान सर्वांचा आपण पहिला तर एकत्रित केला जाईल. सन्माननीय श्री हनुमान भगत, स्वागत पाटील, उदेश ठाकूर, सुजित पाटील, गणेशजी पाटील, अंकित सिंग, संजय भोपी, अभिषेक गायकवाड, निलेश पाटील, संकेत सुर्वे, प्रसाद भगत आणि महिला बॉडी बिल्डर्स आपण पाहिलं तर राधा शिंदे, प्रतिमा आणि प्रीती सूर्यवंशी, नवी मुंबई पोलीस या सर्वांना विनंती असेल की आपण या आपल्या सर्वांचा एकत्रितपणे इथे मात्र सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहू शकाल आशुभाई शेळके आणि दीपेश दादा यांच्यासोबत एक फोटो केला जाईल आणि नक्कीच इथे सन्मान होताना आपण जरूर पाहू यांचा. एक और एक बॉलचा खेळ संपला आणि रन फलकावर धावा आहे दिघोडे संघ. जय माता दी. 13-1. तर प्रत्येकांना आपण पाहिलं तर सन्मान चिन्ह दिनेश दादा आपण देखील यायचं आपला कारण की एका गुरुची भूमिका नक्कीच या सर्वांसाठी राहिली आहे आपली. दिनेश दादांना विनंती असेल की आपण या आपला देखील सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केला जाईल. कोणती स्पर्धा आतापर्यंत या संपूर्ण रायगडमध्ये झाली नाहीये ज्या स्पर्धेमध्ये अशा प्रकारे बॉडी बिल्डिंग शो आपल्या सर्वांना बघायला मिळालाय. हे शक्य झालं कारण की आपल्याकडे आहेत मित्रांनो या रायगडचे सेक्रेटरी दिनेशजी पाटील, दिनेशजी शेळके साहेब, शेळके जिम्नॅशियमचे प्रोप्रायटर आणि त्याचबरोबर जॉईंट सेक्रेटरी आपण पाहू शकाल महाराष्ट्र विभागाचे. तर या दरम्यान या गावचे माजी उपसरपंच सन्माननीय श्री विजयदादा शेळके साहेब यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. ते स्वतः देखील एक फिटनेस फ्रीक आहेत. साहेबांचं इथे मात्र मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. विनंती असेल साहेबांना की आपण व्यासपीठावरती नक्की स्थानापन्न व्हायचंय. या दिनी दादा आपण देखील यायचंय, सर्वांनी यायचंय. एक फोटो इथे मात्र ग्रुप फोटो घेतला जाईल. सर्वांनी यायचंय. महिला बॉडी बिल्डर्स आणि त्याचबरोबर सर्व बॉडी बिल्डर्स आपण सर्वजण या. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सर्व बिल्डर्स मनपूर्वक आभार आणि ओव्हर टू कॉम्बॉक्स. एक गटाची मॅच एक महत्वपूर्ण सुरू आहे. आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जुडले जाऊयात. योगेश दादा, हरिग्रामचा एक बुलंद आवाज यांच्यासोबत. वैभवजी भोपी यांच्या समवेत. थँक्यू व्हेरी मच. चला मैदानामध्ये आपण थोडं कॉन्सन्ट्रेट करूया जिथे ही महत्वाची मॅच आहे. सुपर 12 मधील हा अंतिम सामना खरं तर रणांगणामध्ये लढला जातो. दोन दिग्गज संघ एका विरुद्ध सुपर 6 मध्ये किमान एक ट्रॉफीचा हकदार बनण्यासाठी हे फाईट करतायत. एका बाजूला जय माता दी दिघोडे आणि दुसऱ्या बाजूला आपण टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करत असताना केडी वाघेलवाडा हा संघ बघतो. अभिजित ठाकूर छोट्या अजूनही मैदानामध्ये आहे आणि त्यासोबत एकंदरीत 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. 15वर 2 विकेट गमावले सध्या दिघोडे टीमनं. मयूरशेठ घरत आपल्याला आमंत्रित केलं जाते. दिघोडे गावचे माजी सरपंच आणि एक डॅशिंग नेतृत्व मयूरशेठ आपल्याला
आशुबाईंच्या वतीने निमंत्रित केलं जाते की आपण व्यासपीठावर यावं. निलेश पाटील आपण या. आपल्याला आशुबाईंकडून अग्रजचं निमंत्रण आहे की आपण व्यासपीठावर येऊन असणं दिसतं बाबा. चला नाव बॅक टू क्रिकेट. 4 ओव्हरची लढत आहे ज्यामधील आतापर्यंत 1.5 ओव्हर संपली. 1.3 चांगला बाउन्स अटेंड केला. थोडंसं फिंगर रोल केले आतमध्ये झपकन वळण घेतल्यानं बॉल न बॅट्समन मैदानामध्ये स्वप्नील आलेत. स्वप्नील पाटील, अभिजित ठाकूर छोटे अजूनही मैदानामध्ये आहेत ज्याच्याकडून टीम भरपूर अपेक्षा करीन. सुरुवातीचे 2 विकेट बाद झालेत. आयुष कोळी आणि सूरज पाटील. शॉर्ट लेंथ होती. हाफ ट्रॅकर यूज केला. थोडंसं अपेक्षित नजरानं बघितलं फलसांकडे, परंतु बघू शकता एक चांगला बॉल डिलिव्हर्ड इथे होत असताना दिसलाय. धावसंख्येचं टोटल सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकता ऑन बोर्ड वर आहे त्या 15 रन. सूरज पाटील उडवल्या बॉल हवेमध्ये खेळावी स्टामिंग, परंतु सेफ लँडिंग झाला बॉल. दुसऱ्या धावेसाठी निघालीत खेळाडू. सेकंड रन इथे कंप्लीट झाले. थोडस शांत आणि संयमी क्रिकेट सुरुवातीला जरूर खेळ गेले, परंतु त्यामध्ये रन ही इतक्या करत नाही आहेत. खरं तर बघू शकता 2 ओव्हरचा खेळ संपला आणि रन फलकावर धावा लागले 17. सूरज पाटील याची ओव्हर अवघ्या 4 धावांची राहिली आणि त्यामध्ये त्यांना मिळालेल्या 2 विकेट्स हा या फार महत्वाकांक्षी आणि महत्वपूर्ण राहिलेल्या आहेत. बघायचं 3rd ओव्हर मध्ये आपण सुरुवात जाणार आहोत. भरपूर सारे प्रेक्षकांची उपस्थिती संपूर्ण बघू शकता. स्टेडियम टाइप लुक. एकदा कॅमेरा मार्क आपलं जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जे प्रेक्षक जे स्टेडियमवर बसलेत तेव्हा तेव्हा त्यांना दाखवा थोड्या वेळात. दोन ओव्हर संपलेत. रन फलकावर धावा आहेत 17. अभिजित ठाकूर अजूनही मैदानामध्ये आहेत ज्यांनी फक्त 2 बॉल फेस केलेत. 7 धावांचं योगदान त्यामध्ये एक उत्तुंग षटकार त्यांनी दाखवलं होतं. भागेश सुरते उडवल्या या बॉलला छोट्यानं डीप काऊ कॉर्नर कडे बॉल ट्रॅव्हल करतोय. 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. थ्रो देखील चांगला, त्याहून सुंदर बॅकअप बघायला मिळाले. स्वप्नील यंदा देखील स्वप्नीलला खूप चांगल्या पद्धतीनं कमबॅक केलेलं बघितलं आम्ही. 5ची डिमांड होते. अतिशय चांगली खरं तर अंतिम ही रजनी यशस्वीरित्या आपण या रजनीमध्ये पुढे पुढे चाललो. आतापर्यंत विजेते संघ पडके 40+, विजेता संघ शौर्य 11 भिंगारवाडी बी, पाली सी, वोडाफोन वाहाल आणि त्यानंतर लवेश मायरा स्पोर्ट्स VRCC गणेशपुरी. उंच उडाला हा बॉल. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन. स्वप्नीलनं यंदा जी एंट्री केली टीम मध्ये ती धमाकेदार आहे आणि पाठवल्या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. या मैदानाच्या सगळ्यात मोठी बाउंड्री आणि तिकडे हा षटकार स्वप्नीला दाखवला. ताकदवाना फटका. धावसंख्येचं टोटल ऑन बोर्ड बाय 24, 24 धावा. वर्षा होत असताना सध्या मैदानामध्ये भागेश सुरतीला टार्गेट केले. स्वप्नीला खऱ्या बॉलवर आक्रमण झालंय. हा फुलटॉस बॉल, परंतु यावेळेस एलिव्हेशन बद्दल चर्चा होत होती, परंतु गॅप मध्ये बॉल पडलाय आणि त्यासोबत बघू शकता आपण 1 बाउन्स बॉल गेलाय सीमा पलीकडे. पंचाने रेफर केला तर 3rd अंपायर कडे आणि बॅटिंग टीमचा रिव्ह्यू वेस्ट ऑफ हाईट चेक केली जाईल. एक्झॅक्टली किती हाईट फॅक्टर होती या बॉल मध्ये. तिसरे पंच आमच्या सोबत जॉईंट आहेत. डिसिजन पेंडिंग.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. थर्ड अंपायर कडून हा डिसिजन आलाय. फेअर डिलिव्हरी. धावसंख्येचं एकंदरीत टोटल 28-28 पर्यंत संघ पोहोचलाय. भागेश सुरते या ओव्हरमध्ये थोडासा मागणं ठेवतोय. दोन्ही संघ अतिशय दमदार प्रदर्शन या स्पर्धेमध्ये मागील 2 मॅच मध्ये राहिलेला आहे दोन्ही टीमचा. हा ही लोअर फुलटॉस बॉल समोर ड्राईव्ह केले. बॉल चालली. लॉंग ऑफचा खेळाडू येईल ब्लॅक स्क्रीन समोर. जोपर्यंत थ्रो येईल सिंगल कंप्लीट झाले. थ्रो बद्दल चर्चा होते. केडेस वाघेलवाडा प्रत्येक थ्रो बॅकअप कडे गेलाय. त्यामुळे जो ॲक्युरेट ऑन द स्टंप जो हवा असतो तो आलेला नाहीये. सोडून दिला बॉलला. पंच सांगतात सत्यपान काकडे सर इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त रन या चेंडूकडे जोडली जाईल. धावसंख्येचं एकंदरीत टोटल जे झालंय ते आतापर्यंत 30. 2.4 चेंडूचा हा खेळ आतापर्यंत एंड झालाय हा रणांगणामध्ये. वाघेश सुरते 4 बॉल त्यांनी डिलिव्हर्ड केलेत. त्यामध्ये 13 रन खर्च झालेत. बॅकअप द हँड डिलिव्हरी. फटका सजवला जरूर परंतु अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. परंतु तिथे खराब फिल्डिंग. नशिबाची साथ खरं तर म्हणावं लागेल. अभिजित ठाकूर छोट्या या मैदानावर ज्यांचे झेल सुटलेत ते कर्दनकार बनलेत. त्याने मॅच चित्र काया पालट आज देखील बघायला मिळालं आपल्याला. फॉर एक्झाम्पल अगदी आपण बघितलं पडगे संघ देखील असेल. टीम अगदी बघितलं पाली संघ असेल. झेल सुटलेली किंमत मोजावी लागली होती. राहुलचा झेल. स्लोअर वन. व्हॉट अ शॉट. चाबूक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. हा तर व्यासपीठावरती आपण पाहू शकाल यावेळेस एक प्रमुख अतिथी आपल्याला उपस्थित पाहायला मिळत आहे. तर सन्माननीय श्री सुरेश शेठ म्हात्रे साहेब आपण पाहू शकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव आहेत. आणि आपण पाहिलं तर आपल्या सर्वांचे लाडके बाळ्या मामा यांचे ते सर्वात जवळचे निकटवर्ती आहेत. मी विनंती करेन आशुदादांना की आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित सत्कार मूर्ती सन्माननीय श्री सुरेश शेठ म्हात्रे साहेब यांचं मात्र यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. साहिल दादा आपण देखील यायचं आहे जॉईन करायचं आम्हाला सत्कार करण्यासाठी. साहिल शेठ म्हात्रे. तर नक्कीच आपण पाहू शकाल राकेश पाटील साहेब यांचा इथे मात्र यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. सुरेश म्हात्रे आपल्या सर्वांचे लाडके बाळ्या मामा यांचे ते निकटवर्ती आहेत राकेश दादा आणि यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. त्यांच्या चिरंजीव कुंज पाटील. यस उभरता सितारा युवा नेतृत्व. इथूनच मात्र राजकीय क्षेत्राची धडे आणि आमचे आपण पाहिलं तर छोटे आशुबाई देखील इथे उपस्थित आहेत. यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकाल ही फॅमिली आमची आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होताना नक्कीच आपण पाहतोय. कुंज पाटील आणि राकेशदादा पाटील यांचा आपण पाहिलं तर या व्यासपीठावरती शुभ सन्मान. स्वागत आहे आपलं विनंतीस मान देऊन आल्याबद्दल. आणि तदनंतर व्यासपीठावरती आणखीन एक सत्कार मूर्ती उपस्थित आहे. सन्माननीय श्री प्रकाश शेठ कोळी साहेब यांचा देखील सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी पुन्हा एकदा विनंती करेन आशुबाईंना की आपण आपल्या शुभ हस्ते. तर येस BMC अधिकारी आहेत आपण पाहिलं तर प्रकाशदादा कोळी. तर येस आपण पाहिलं तर प्रथमेश कोळी यांचे ते पिताश्री आहेत आपण पाहू शकाल प्रकाशजी कोळी साहेब यांचा सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिका यामध्ये ते एका उच्च पदावरती कार्यरत आहेत. सर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आपला मुलगा काय क्रिकेट खेळतोय. तर यस प्रथमेश कोळी आणि प्रतीक कोळी यांनी गाजवलं या वर्षीचा क्रिकेट हंगाम. कॉंग्रॅच्युलेशन्स त्यांना देखील दादा आणि तुम्हाला देखील मनपूर्वक शुभेच्छा. ओ टू कॉम्बॉक्स. हॅलो तर सारांश शेळके या दादा आपण देखील यायचंय. तर यस आमच्या छोट्या आशुभाई सारांशी शेळके या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि येणाऱ्या भविष्याचे गोल्डन मॅन यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय शुभ सन्मान.
स्क्रीनवरती आपण पाहू शकाल मित्रांनो, एक सुंदर चिमुकला आहे आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत असताना तर सारांश दादा आपलं खूप खूप आभार असेल. थँक्यू. मैदानामध्ये आपण जाऊया. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बॉल चालले पाठीमागे लेग साईडला. खेळाडू का पोहोचतील का? पाठलाग सुरू झालाय. 2 रन पूर्ण झालेत. तिसरीसाठी निघालेत परंतु ही रन पूर्ण होईल का हा प्रश्न. यस. तर इथे आपण पाहिलं तर या गावचे माजी उपसरपंच सन्मान्य श्री विजयजी शेळके साहेब आपल्याला पाहायला मिळतात. यांचा देखील सन्मान माजी उपसरपंच यस आपण पाहू शकाल विजय शेळके साहेब आपण पाहतोय आणि यांचा सन्मान देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. दादांना विनंती असेल की आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. आशुभाई शेळके यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य श्री विजयदादा शेळके यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. स्वागतम सुस्वागतम मनपूर्वक स्वागतम. आणि दादांना विनंती असेल की आपण नक्कीच स्थानपन्न व्हायचंय पुन्हा एकदा आपल्या व्यासपीठावरती. ओट कॉम्बॉक्स थर्ड अंपायरकडे बेस्ट ऑफ फाईट चेक केले जाईल आणि निर्णय थर्ड अंपायरकडे आलाय. थोडे वेळ प्रतीक्षा करा खेळाडू आपण या मैदानामध्ये. डिसिजन पेंडिंग आहे. 2 रन तर जरूर या बॉलवर पूर्ण झालेत परंतु बघायचं आहे आणि बॉल बद्दल जो निर्णय सध्या पेंडिंग आहे. प्रवीण सरदिके आमच्यासोबत जॉईंट आहेत आमच्या भूमिकेमध्ये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर यामुळे पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना जय मातादी दिघोडे या संघानं एकंदरीत धावा केले 4 ओव्हरमध्ये 43 आणि 44 धावांचं आव्हान आहे KDH वाघेलवाडा या संघासमोर. बघायचं आहे 24 बॉल 44चं आव्हान हे कशा पद्धतीनं चेस होईल डिफेन्स होईल यांची उत्तरं तुम्हाला जरूर द्वितीय सत्राकडे आपण बोलणार आहोत. भरपूर सारे मान्यवर तुम्हाला व्यासपीठावर बघायला मिळाले. चला दुसऱ्या सत्राकडे आपण वळतोय तोपर्यंत आणि यानंतर जॉईंट होतात विकीकडे आपण वळतोय. याच्यानंतर लढत जी होणार आहे ते दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही लगेचच त्यांना विनंती करतो. सुपर 6 ची लढत वहाल संघाचे कॅप्टन आणि पाली संघाचे कॅप्टन तुम्हाला टॉस साठी यायचे आणि त्याच्यानंतर दुसरी जी लढत होईल ती होईल गणेशपुरी आणि रतून जिंकलेला संघ त्यांच्यामध्ये आणि नंतर शेवटची होईल पडघे आणि भिंगारवाडी. हे लक्षात घ्या कारण पडघे संघाला थोडं आम्ही मॅनेज केलंय. ते डे मध्येही खेळले आणि थोडंसं त्यांच्या गावामध्ये दुःखद निधन झालं त्यामुळं या आम्हाला ॲडजस्ट करावे लागले याची दक्षता घ्या. त्यामुळं पाली आणि वहाल संघाचे कॅप्टन तुम्हाला यायचं आहे. येस विकी. तर धन्यवाद. रूपांतरित केला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. फलंदाज प्रतीक आणि फलंदाज सूरज पाटील आपण पाहतोय. दिगोडे संघ एकमेकांचा हौसला अफजाई करणारी मीटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर बोलवताना आपण पाहू शकतोय. तर या मॅच नंतर ज्या सर्व मॅचेस ज्या आहेत मित्रांनो 3 ओव्हरच्या खेळवल्या जातील याची आपण नोंद घ्यायची आहे. या पुढच्या सर्व मॅचेस ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त 3 षटकांच्या खेळवल्या जातील. या गोष्टीची आपण सर्वांनी विशेष नोंद घ्यायची आहे.
चला चेंडूची चाचपणी, चेंडूचं सिलेक्शन इथे मात्र केलं जात आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर 70-70 या ब्रँडचे चेंडू वापरले जात आहेत. त्यामुळे भरपूर मी म्हणेल फलंदाजांना चेक करायची गरज पडत नाही, कारण की सर्व चेंडू एकाच बांधणीचे बनवले गेलेत. एकसारखं बाउन्स या सर्व बॉलमध्ये आपण नक्कीच पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती चला पाली संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉससाठी यायचं आहे. वहाळ संघाचे संघनायक इथे उपस्थित झालेले आहेत भरपूर वेळापासून. पाली संघ आपल्याला शेवटचा कॉल असेल, आपण टॉससाठी या. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस होणं अपेक्षित होतं, आम्ही अगोदरच कॉल केला होता, परंतु पाली संघाचा संघनायक अजून देखील आलेला नाहीये. तर आयुष कोळी आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी 44 धावा डिफेंड करायचे 4 षटकांमध्ये. 11ची सरासरी या मैदानाच्या आतमध्ये राखायची. आणि बॅटर आपण पाहिलं तर ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रतीक सुरते आणि सूरज पाटील यांना आपण पाहतोय. दोन्ही संघांना देऊयात मनपूर्वक आणि खूप खूप शुभेच्छा आमच्या आशुभाई आणि दीपेशदादा शेळके यांच्या माध्यमातून, या स्पर्धेच्या प्रणेत्यांच्या माध्यमातून. आणि करूयात या सफल रेंजर्सला सुरुवात. पाली संघ शेवटचा अंतिम कॉल असेल टॉससाठी या. यस आलेत संघनायक, स्वागत आहे आपलं देखील. आयोजकांना विनंती आहे, पहिलाच बॉल यावेळेस मात्र स्वागत करतोय. वेलकम टू द क्रीज बाउंड्रीनं षटकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक सुरते पहिल्या बॉलवरती मनसुबे स्पष्ट करत असताना ठोकतोय षटकार. तर या दरम्यान टॉस केला जातोय. आपण पाहू शकाल व्यासपीठावरती सन्माननीय श्री गुरुनाथ शेळके यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर टॉस केला जाईल आणि मॅच 3 ओव्हरची असेल. दोन्ही टीम या गोष्टीकडे आपण नक्कीच दखल द्यायची आहे. तदनंतर केडीएच वाघिलीवाडा हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. इथे पंचांचं बोट आपण पाहिलं तर आकाशाकडे. प्रतीक सुरतेला माघारी परतावं लागेल. एस्टनच्या समोर सापडतोय खेळाडू आणि इथे मात्र प्रतीक सुरते बॅक टू दी पवेलियन. सुमित पाटील आलाय नवीन फलंदाज. इन ॲट नंबर 3 दोन्ही सख्खे भावंड आता मात्र क्रीज वरती. यावेळेस जोरकास फटका खेळायचा होता, ताकद लावण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये आपण पाहिलं तर संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. आयुष कोळीचं कौतुक करावं लागेल. पहिला बॉल थोडासा खराब होता, षटकार आला त्या बॉलवरती आणि तदनंतर चांगला कमबॅक करत असताना या मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू तो डिलिव्हर करतोय. तर इथे मात्र थोडंसं खराब क्षेत्र
शेठ शेळके साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या समोर सन्माननीय श्री बापूराव शेठ शेळके साहेब देखील आपण पाहिलं. तर मी विनंती करेन सुशांत शेठ शेळके यांना की आपण आपल्या शुभास्ते गुरुनाथ शेठ शेळके यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. सुशांत शेळके या पण व्यासपीठावरती भरपूर मेहनत ज्यांनी मात्र या संपूर्ण स्पर्धेसाठी घेतली आहे. सुशांत शेळके यांच्या शुभास्ते हा विशेष सन्मान मात्र केला जातोय. यावेळेस मात्र बॉलला उडवलाय नो मॅन्स लँड मधून वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु बॉल साइड लॉंग ऑफला चिरत सीमारेखा पार. मिळतात धावा 4. येतोय पुन्हा एकदा चौकार. यावेळेचा पुढचा बॉल ऑन साइडला वळवलाय. इथे मात्र वेगाने क्षेत्ररक्षक एकच धाव. मोठे फटके ज्या प्रकारे येतात त्या प्रकारे सिंगल डबल्स देखील आपण पाहतोय. तर यावेळेस पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. टीमच्या धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा फलकावरती लागल्यात. एक गडी बाद 15, पहिला गडी बाद झाला आणि तरी देखील एक आक्रमक सुरुवात. इथून मात्र येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 29 धावांची गरज. जवळपास प्रत्येक षटकामागे 9.67 ची सरासरी इथून पुढे या मॅच मध्ये उरलेली आहे आणि अशा वेळेस थांबवण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मात्र येत आहेत. निवृत्ती पाटील यांनी देखील मित्रांनो कमालीचा खेळ केला होता. जेव्हा हा संघ आपण पाहिलं तर प्रथमतः या मैदानावरती खेळण्यासाठी आलाय, आज देखील तेच करावं लागेल. पहिला बॉल ऑन साइडला वळवलाय. सूरज पाटील गॅप मध्ये खेळतोय, बॉलला एक धाव पूर्ण करतोय आणि एकाच धावेमध्ये मात्र समाधान मानताना सुमित पाटील माफ करा एक धाव पूर्ण करतोय आणि स्ट्राईक मात्र मिळते आता सूरज पाटील यांना. सुमित पाटील यांनी लास्ट बॉल वरती सिंगल काढली होती, त्यामुळेच मित्रांनो इथे आपण पाहिलं तर स्ट्राईक वरती प्रथमतः आपण पाहिलं तर सूरज पाटीलला आपण पाहतोय. आक्रमक खेळाडू हाच एंड होता मित्रांनो ज्यावेळेस धमाका दाखवला होता या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा बॉल आडव्या बॅटने ठोकलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, थोडस फंबल परंतु स्वतःला आवरलंय खराब क्षेत्ररक्षण आहे. फेकी भरपूर खराब मित्रांनो. अतिरिक्त खांद्यांचा वापर केला गेला मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मात्र थोडीशी जास्त ताकदीने फेकी केली आणि तेच कारण की सिंगलला मात्र डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलं आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतोय. त्याच्याच कारणे फलंदाज मॅन इन फॉर्म सूरज पाटील. सूरज पाटीलला आपण पाहतोय. यावेळेसचा बॉल आज फटके लागत नाहीत मित्रांनो. पहिला बॉल देखील नीटसा बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नव्हता. हा बॉल देखील आपण पाहिलं तर बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाहीये. नाराज असेल सूरज, कारण की फलंदाज कोणताही असू द्या मित्रांनो, जोपर्यंत चेंडू मिडल ऑफ द बॅट होत नाही ना तोपर्यंत त्याचं मनसुबे जरूर स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आक्रमक सुरुवात परंतु मिळाली आहे 19 एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळेस खराब चेंडू आहे, थोडासा खराब बॉल आपण पाहिलात मैदानाच्या आतमध्ये. पंच मला सांगतायत इट्स अ वाईल. तांडेल सरांचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये भर आणि टीमचं दुसरं दशक धावफलकावर 20 धावा येताना जरूर आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र चपराक लगावली आहे. गॅप मध्ये संधी देखील नाहीये. बॉल मात्र होतोय फरार. थर्ड मॅनला चिरत मिळतोय चौकार.
फलंदाज या मॅच मधला हा दुसरा LBW. मैदानाच्या आत आपण पाहू शकाल दिकोडे संघाला कमबॅक करावा लागेल. आपण पाहिलं तर अभिजित ठाकूरला काहीतरी रणनीती खेळावी लागेल, काहीतरी मिळेल सापळा रचावा लागेल प्रतिस्पर्ध्यांसाठी, कारण की कधीच एवढ्या सोप्या पद्धतीने हार मानणारा हा संघ नाहीये. इथून या मॅच मध्ये काहीतरी कमबॅक करावा लागेल. निवृत्तीचा हा बॉल फुलटॉस होता परंतु पूर्णपणे मिस केलाय. मी म्हटलं की अगोदर जेव्हा हा संघ आला होता गाजवलं होतं निवृत्तीने आणि त्याची प्रचिती पुन्हा एकदा देत असताना फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात 8 आणि एक महत्वपूर्ण फलंदाज मात्र केलाय बाद. भेटतील परंतु संघांना विनंती आहे की मित्रांनो तुम्ही टॉप 6 मध्ये गेल्यानंतर ह्या मैदानातून कुठेच जायचं नाहीये. तुमच्या मॅचसाठी तुम्हाला कधीही कॉल येऊ शकतो. तुम्ही मैदानावरती अवेलेबल असणं गरजेचं आहे आणि जर का तुम्ही इथून गेलात आयोजक जी पेनल्टी देतील ती पेनल्टी तुम्हाला स्वीकारावी लागेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. यानंतर एक बिग फाईट मॅच आपण पाहिलं तर वडाफोन वाळ विरुद्ध आपण पाहू शकाल पाली या दोन संघांदरम्यान आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो कमीत कमी तृतीय पारितोषिक आपल्या नावावरती करेल आणि ही मॅच संपली ना लगेच मैदानात उतरायचं आहे आपण वहाळ संघ. तर इथे नो बॉलचा इशारा आहे. आधीच दुष्काळ आणि दुष्काळामध्ये 13वा महिना मित्रांनो. आपण पाहू शकाल ओळा दुष्काळ आहे धावांचा. गोलंदाज अजय ठाकूर पहिल्याच बॉलवरती कोणताही चेंडू रजिस्टर्ड होत नाही त्याच्या नावावरती परंतु नो बॉल जरूर फेकतोय. प्रेशर आहे, हे प्रेशर आहे मित्रांनो सुपर 6 जे मात्र या अजय ठाकूरला एक नो बॉल टाकण्यामध्ये कुठेतरी भाग पाडते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, फ्री हिट. सूरज पाटील आज मात्र विचार करावा लागेल थोडासा सूरजला. एरवी आपण या सूरजला मित्रांनो पहिल्या किंवा दुसऱ्या बॉलवरती षटकार मारताना बघितलंय परंतु आज थोडासा खुटफुटतोय, थोडासा झुंज देतोय, थोडासा झगडतोय. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, धावा करायच्यात 20. मॅच अजून देखील दोन्ही टीमच्या बाजूने समसमान झुकलेली आहे. सूरज पाटीलची विकेट या मॅच मध्ये एक टर्निंग पॉइंट नक्कीच ठरू शकते. यावेळेस खोदून काढले बॉलला, जमिनीला गुदगुल्या करत बॉल मात्र ट्रॅव्हल करतो एक्स्ट्रा कव्हरला. जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत एकच धाव. सिंगल डबलने या मॅच मध्ये फारसा फरक पडणार नाहीये दिगोडे टीमला परंतु या सिंगल डबल काढण्याच्या नादात एखादी विकेट मिळाली ना तर दिगोडे संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये शिरकाव करताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा करायच्यात मित्रांनो 19. तर ही पुढचा बॉल इथून आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गरंगात जातोय. सिंगल अजय ठाकूरचं कौतुक करावं लागेल. मॅच मध्ये हळूहळू शिरकाव करायला लागलाय. आपण पाहू शकाल जय माता दी 11 दिगोडे संघ या मॅच मध्ये जबरदस्त कमबॅक करतोय. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, धावा करायच्यात 18. यावेळेस फटका फसलाय, बॉल हवेमध्ये होता मित्रांनो काही काळ परंतु शॉट दरम्यानला चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेची संधी पाहतोय काय मैदानाच्या आतमध्ये नजरेत नजर मिळाली आणि दुसरी धाव मात्र वेगाने मैदानावरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतीये.
तर यावेळेस आपण पाहिलं तर पंचांकडे लाऊड अपील जरूर केली गेली. अपील मध्ये उत्साह थोडासा जास्त वाटतोय की काय? संपूर्ण टीम एकत्रितपणे येऊन पंचांवरती थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न करते, परंतु डोळ्यात तेल घालून पंच या मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. तर इथे आपण पाहिलं तर डॉट बॉल अजय ठाकूरचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. पहिला बॉल नो टाकला, परंतु त्यानंतर काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. येणारे चेंडू 7 आणि रन करायचे आता मात्र 16. मॅच सहजासहजी जिंकली जाऊ शकत होती KDH वाघिलवाडा टीमच्या माध्यमातून, परंतु कहाणी में आला ट्विस्ट. आता मात्र मॅच झाली आहे थोडीशी लोड, कारण की चेंडू राहिलेत 7 आणि धावा करायच्या तब्बल 16. सूरज पाटील जोपर्यंत मैदानावरती आहे ना, तोपर्यंत अशक्य असं काहीच नाहीये. इथे मात्र काय घडलंय, काय घडलंय? नजर लागलीये, दृष्ट लागलीये मित्रांनो या गोलंदाजाला. असं वाटतंय की काय पंचांचा हाताचा पंजा, म्हणजेच 22च्या माध्यमातून चौकार आणि त्यातली त्यात नो. मॅच होती कुठे मित्रांनो? या एका चेंडूमुळे या मॅचचं पूर्णपणे होत्याचं नव्हतं होऊन बसलंय. इथून आपण पाहिलं तर दुसरा बिमर होता या ओव्हरचा, त्यामुळे गोलंदाजाला देखील बाद करावं लागेल. चांगली गोलंदाजी अजय ठाकूरला प्रशंसा आवडली नाही की काय मित्रांनो? कारण की सुरुवातीचे चेंडू अतिशय सुरेख हाताळले त्याने, परंतु इथे मात्र चुकलाय. आता चेंडू शिल्लक आहेत 7 आणि धावा करायच्या त्या फक्त आणि फक्त 6. सॉरी 11 धावा करायच्यात. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज असून देखील या मॅच मध्ये हा एक चेंडू खूप निर्णायक असेल. या बॉल वरती आपण पाहिलं तर जरूर मोठ्या फटक्यापासून वंचित जर का ठेवलं गेलं ना मित्रांनो सूरजला, तरी देखील ही मॅच ऑन आहे. दिकोडे संघ चला मॅच सुरू करा, एवढा वेळ नाही घेऊ शकत आहेत मित्रांनो तुम्ही. अभिजित दादा प्लीज मॅच सुरू करायची आपण. गोलंदाज बाद असेल या मॅच मधून. चला मॅच सुरू करायची, गरमागरमीची मॅच. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 11 धावा मैदानाच्या आतमध्ये करायच्यात आणि गोलंदाज बदलला गेलाय. आणि यावेळेस गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज येतोय शुभम. शुभमच्या हातामध्ये या मॅचचं भवितव्य सोपवलंय मित्र म्हणेल. फ्री हिटच्या बॉलवरती मोठ्या फटक्यापासून त्याला वाचायचंय आणि इथून आपण पाहिलं तर कमीत कमी धावा प्रतिस्पर्धी संघाला देखील द्यायच्यात. पाहूया शुभम कशा प्रकारचा खेळ मात्र या बॉलवरती करतोय. यावेळेस फटका तर उडवलाय मित्रांनो, बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जाईल परंतु आणावा लागेल बॉल बाउंड्रीच्या बाहेरून.
तर येणारे आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. सहा चेंडू 4 धावा. मॅच रंगतदार होईल का मित्रांनो? हाही मॅच देखील शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिला बॉल बॅकफुट पंच आणि पहिल्याच बॉल वरती. वेलकम टू सुपर 6 टीम KDH वाघिलीवाडा संघ. तर चला विजेते संघाचं हार्दिक अभिनंदन. तर या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलात आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मनपूर्वक आणि खूप खूप शुभेच्छा असतील. टीम जय माता दी दिगोडे संघ. चला चेंडू द्यायचा आहे. वाघिलीवाडा संघ पण चेंडू जमा करायचा आहे पुन्हा एकदा.